वेलोवली सहकार्य करत आहेत। संदीप सुजित शेठ म्हात्रे असतील, आमचे उमेश भोईर असतील किडूकपाडा, इथे संदीप शेठ आलेले आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो। त्यांना विनंती करतो की यावं व्यासपीठावरती। कलंबोली म्हटले तर माजी क्रिकेटर आमचे मित्र, अनिल दादांचे खास मित्र आणि सुनील दादांचे दिनकर पोपेटा, दिलीप पाटील देखील इथे आहेत। तर दिनकर पोपेटा जर इथे आले असतील तर दिनकर शेठ यावं, आपलं देखील स्वागत आहे। आणि विजय शेठ देखील इथे उपस्थित झालेले आहेत। विजय शेठ आले तर नक्कीच आमचे गणेश दादा पाटील, त्याचबरोबर प्रमोद शेठ पाटील, तर व्यासपीठावरती आमचे सन्माननीय पाहुणे दिलीप शेठ भोईर यांचा आपण सन्मान घेतोय। सरपंच साहेब पडघे गावचे एक डॅसिंग नेतृत्व, जबरदस्त व्यक्तिमत्व दिलीप शेठ भोईर यांचा शुभ सन्मान करतोय। पडगा म्हटलं तर अतूट नातं हे नेहमीच राहिलेलं आहे। अनिल दादा या, प्रेम पाटील या, प्रेम ठाकूर या, दिनेश आमचे दिनेश आयोजक कमिटी, जबरदस्त योगदान त्यांचं देखील पाहायला मिळतंय। तर दिलीप शेठ भोईर, आमचे लहू शेठ भोईर, ओम भोईर, लहू शेठ आमचे नक्कीच नेहमीच पडगा म्हटलं तर लहू शेठ एक चांगलं योगदान त्यांचं नेहमीच राहिलेलं आहे। लहू शेठ यांचे बंधू सरपंच साहेब दिलीप शेठ यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय। दिलीप शेठ धन्यवाद, यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द केलाय, त्यांचे आभार। बोलूया आपण मॅचकडे। टाळ्यांचा कडकडाटच सांगून जातो। इकडे मात्र सगळ्यात मोठी विकेट आली आहे शिवशक्ती खारघर संघाचा। विस्फोटक फलंदाज इकडे मात्र सापडलाय शून्यावर। ओमकार पाटील डिपार्ट ऑन 0, हा मोठा आदर आहे। सगळ्यात की प्लेयर या टीमचा, खातही उघडू दिलं नाहीये ते साहिल मोहितेनं आणि शून्यावर बाद केलंय। सेमीफायनल फर्स्ट आपण या स्पर्धेची पाहतोय, पहिला उपांत्य फेरीचा सामना आणि त्याच्यामध्ये ओमकार पाटीलचं योगदान नसणं हे बरंच काही सांगून जाणार आहे। सध्याच्या घडीला कॉन्फिडन्स वरच्या लेवलला आहे तो कळंबोली संघाचा, कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या बॅटमधून मात्र बऱ्याच धाबा आल्यात त्याच ओमकारला मात्र अगदी शून्यावर परतवलंय। ऑफ साईडच्या बरोबर बाहेर ठेवला होता चेंडू वाईड लाईनला आणि बॅट घालण्यास भाग पाडलं होतं खरं तर ओमकारला, आणि आउटसाईड एज लागल्यानंतर यष्टीरक्षक प्रभातकडे आज झेल देऊन मात्र तो परतलाय। पहिला धक्का, पहिला वाईट बॉल आला होता, एक धाबेवर पहिला धक्का बसलाय। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव मात्रेच्या साथीला आता मात्र दाखल झालाय तो विश्वास पाटील, मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर, जुने जाणते खेळाडू, गेले कित्येक वर्ष शिवशक्ती खारघर संघासाठी मात्र अनेक स्पर्धांमध्ये अनेक मॅचेसमध्ये मात्र ज्या खेळाडूंना योगदान दिले, मग फलंदाजी असू द्या किंवा गोलंदाजी असू द्या, एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू विश्वास पाटील ऑन स्ट्राइक। क्लीन बोल्ड, दांडी गुल, वेगवान चेंडू सरळ जाऊन त्रिफळा उद्ध्वस्त केलाय। आल्या पावली माघारी परतावा लागेल। दुसरा धक्का, दुसराही फलंदाज शून्यावर बाद होत असताना काय सुरुवात केली ती साहिल मोहितेनं। एकही खेळाडू आता सध्याच्या घडीला खेळपट्टीवर टिकवले नाहीये। पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 2 फलंदाजांना चालतं केलंय ते साहिल मोहितेनं। पहिल्यांदाच कळंबोली संघ खरं तर यंदाच्या वर्षी नाईट स्पर्धा खेळतो आणि त्याच्यामध्ये सेमीफायनल पर्यंतचा प्रवास, आणि हा सामना जिंकला तर फायनलचं तिकीट आहे, त्यामुळं कॉन्फिडन्स वरच्या लेवलला आहे। सेमीफायनल आपण पाहतो, यातून जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये जाणार आहे, त्यामुळे एवढ्या मोठ्या स्पर्धेची जवळजवळ 9 रात्र सुरू असणाऱ्या या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये जाण्यासाठी मात्र कंबर कसले ती सगळ्या संघाने। ऑन हॅट्रिक नाव साहिल मोहिते आता मात्र सेमीफायनल मध्ये हॅट्रिकच्या उंबरठ्यावर। नवीन बॅटर अतुल मात्रे ऑन स्ट्राइक नाव, परंतु इकडे मात्र पाहूया सेमीफायनल मध्ये विकेट हॅट्रिक नोंदवली जाणार का। साहिल तयार, फटका फसला होता, पाहिलं तर आउटसाइड एज घेऊन अगदी
वॅकंट एरिया त्या ठिकाणी होता आणि त्याचमुळे बाल बचावला. विकेट अटॅक नसली मिळाली तरी सुद्धा इकडे सिंगल आले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोअर 2 वर. चांगली बॉलिंग सध्याच्या घडीला होत असताना साहिल मोहितेकडून. वैभव मात्रे ऑन अ स्ट्राईक नाव. सेमीफायनल फर्स्ट आपण पाहतो या स्पर्धेची उपांत्य फेरीचा हा सामना. एका बाजूला कळंबोली आणि दुसऱ्या बाजूला शिवशक्ती खारघर. एजंट टेकन. अनदर विकेट डाऊन. तिसरा धक्का लागलाय. खारघर टीम पहा बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज आणि काय भन्नाट झेल टिपलाय यष्टांच्या पाठीमागे प्रभात आंबोरेनं. आणि 3 गडी बाद झाले ते अवघ्या 2 या धावसंख्येवर. खराब सुरुवात शिवशक्ती खारघर संघ आणि या खरं तर संकट पडले, परंतु या संकटामधून आता मात्र कोणता फलंदाज डाव सावरणार याकडे मात्र शिवशक्ती खारघर संघाचं लक्ष लागले. कॅप्टन जयेशने सांगितलं होतं संपूर्ण गाव या ठिकाणी आता मात्र आलेला आहे आमचा सुद्धा. खारघर विभागामध्ये ही स्पर्धा होते आणि खारघर संघाचा परफॉर्मन्स मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर भन्नाट झालाय. अनेक मोठ्या संघांना मात्र शिवशक्ती खारघर संघानं या स्पर्धेला मात्र स्पर्धेमध्ये पराभूत केलंय आणि तोच संघ सेमीफायनलमध्ये इकडे पाहायला गेलं तर कळंबोली संघाच्या विरोधामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 3 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. साहिल मोहिते भन्नाट गोलंदाजी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोठं नाव शिवशक्ती खारघर संघाकडून सूरज पाटील. आणि या सूरजला आता मात्र एक सूर्य जरूर मावळला असेल, परंतु शिवशक्ती खारघरच्या या सूरजला आता मात्र खरं तर प्रकाश टाकावा लागणार आहे अंधाऱ्या रात्रीमध्ये. आल्या आल्या पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड आणि प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी. बॉल सीमारेषेच्या दिशेनं. याट्स इट्स अ ह्यूज वन आणि संकटामधून बाहेर काढणारा सूरज पाटीलचा धमाका षटकार. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.
हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। चला, रन झालेत आतापर्यंत 8 धावा. सूरज पाटीलच्या बॅटमधून मात्र षटकार आलाय. गोलंदाज साहिल तयार. चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र मिडॉन कडे जात असताना सिंगल त्या ठिकाणी मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि आता मात्र स्कोर जाऊन पोहोचलाय तो 9 या आकड्यावर. 9 ऑन बोर्ड. 3 गडी बाद 9 धाबा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सूरज पाटील जोपर्यंत असेल मैदानामध्ये तोपर्यंत खारघर संघाचा धावफलक मात्र हलता राहील. या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. पहिल्या रात्री मात्र एका सामन्यामध्ये तर सूरजनंच धुमाकूळ घातला होता आणि त्याचमुळे सूरजकडून मोठ्या कामगिरीची खरं तर अपेक्षा आहे. चला, स्पीडअप करत राहा हीच विनंती असेल. आणि प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा थोडंसं शांत चित्तानं त्या सामन्याचा आनंद घ्या. 9 रात्र खरं तरी स्पर्धा सुरू आहे आणि खारघर या ठिकाणी, त्यामुळं आयोजन करणं सोपी गोष्ट नसते. अगदी रात्रभर जागायचं, सकाळपासून परत रात्रीच्या प्लॅनिंगसाठी लागायचं. छोट्या छोट्या गोष्टी पण परंतु आयोजकांना मात्र बऱ्याच वेळेला महागाच्या ठरतात. अशी एखादी झालेलं काहीच नसतं. एखादा कोणीतरी बोलून जातो पटकन, परंतु त्याच्यानंतर मग घोळका जमतो. मग त्याच्यानंतर अजून प्रेक्षक येतात आणि मग आपल्याला असं वाटतं बरंच काहीतरी घडलंय. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. दुसरं षटक घेऊन तुषार जळे. जळेचा हा बॉल स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. पॉइंटला थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी झाले, परंतु बॅकअप चांगला आहे त्यामुळे सिंगलच मिळेल. सूरज पाटील आता मात्र थोडंसं शांत राहून या खेळपट्टीवर खेळ करणं गरजेचं बनलंय. शिवशक्ती खारघर संघाची सुरुवात मात्र खराब झाले. साहिल मोहितेनं एका पाठोपाठ 3 फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय आणि अशा परिस्थितीमधून मात्र थोडंसं मार्ग काढायचा आहे आणि ते लढण्याचा प्रयत्न मात्र सूरज पाटील करतोय. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण सीमारेषेपासून थोडेसे मागे व्हा. खेळाडू कक्षाच्या उजव्या बाजूचे प्रेक्षक, त्यांना विनंती आहे आपण थोडे मागे व्हा. चला, थोडे मागे व्हा प्लीज. बऱ्याच वेळा खेळाडू धावत येतात. कट करण्याचा प्रयत्न, हा चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. हॅलो, तुषार जळे मागच्याही मॅच मध्ये भन्नाट बॉलिंग केली होती या बॉलरनं. तर कलंबोलीचे आमचे सन्माननीय मुन्नाशेठ भगत हे देखील इथे आलेले आहेत. मुन्नाशेठ, यावं आपण व्यासपीठावरती, आपलं देखील स्वागत आहे. बरेच प्रेक्षक कलंबोलीचे इथे उपस्थित झालेले आहेत, सर्वांचं स्वागत आहे. फुलर लेंथ होता, ड्राईव्ह केला. मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे सरकत असताना सिंगल मिळेल. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. खारघर संघाला लढत राहावं लागेल शेवटपर्यंत. सूरज पाटील राहिला. सिंगल, डबल्स, खराब चेंडूवर एखादा चौकार, षटकार. 10-10च्या सरासरीने जरी धावा आल्या तरी या मॅच मध्ये चांगली धावसंख्या ठरू शकेल, परंतु डोकं शांत ठेवून, व्हेरी काम, कूल माइंडेड इकडे मात्र बॅटिंग करणं गरजेचं आहे. राऊंड विकेटनं शॉर्ट लेंथ होता. अपील पाहायला मिळते. व्हेरी अग्रेशन्स कळंबोली संघाच्या खेळाडूंमध्ये. सध्याच्या घडीला रफ अँड टफ सामना सुरू आहे, त्यामुळं जेव्हा जोरात मुन्ना भगत साहेब कळंबोली यांच्या ठिकाणी आगमन झालंय, तर मुन्ना भगत साहेबांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. तुषार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. राऊंड विकेटनं दिशा दिली. यावेळेस मात्र कबा पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव वेगानं. दुसऱ्याचा प्रयत्न सूरज पाटीलचा यशस्वी होत असताना स्मार्ट क्रिकेट मित्रमंडळी सूरज पाटीलच्या माध्यमातून काढा. आता मात्र उगाचच आताताईपणा नाहीये. इकडे कूल माइंडेड सध्याच्या घडीला क्रिकेट खेळत असताना, कारण त्याला माहिती आहे हा डाव कसा पुढे न्यायचा आहे. मला त्याला माहिती आहे 35-40 धावा जर लागल्या
या मॅचमध्ये स्कोर कार्डवर, तर नक्कीच या मॅचमध्ये आपल्याकडे असे गोलंदाज आहेत या धाबा डिफेंड करू शकतील. आणि सध्याच्या घडीला मागे काय झालं याचा विचार न करता सूरज पाटील पुढचा विचार करतोय आणि सकारात्मक खेळ त्याच्या माध्यमातून साकारताना पुन्हा एकदा ड्राईव्ह केला हलक्या हातानं कव्हर्सला, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने येतो तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा दुहेरी धाबा. आणखीन 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल हळूहळू पुढे सरकत असताना स्कोर कार्डवर लागल्यात त्या 15 धाबा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 15-3 अशी टोटल आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तर आमचे मिथुन धर्मराज पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आहे. मिथुन धर्मराज पाटील मुरबी यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 5,000 रुपये डोनेशन आलं आहे, त्याबद्दल त्यांचा आभार. मिथुनला विनंती असेल की यावं व्यासपीठावरती. उद्घाटन सोहळ्यामध्ये नक्कीच त्यांची उपस्थिती आपण पाहिली. चला यानंतर सेकंड सेमी राहनाल वर्सेस बोनकोडे दोन्ही संघांनी उपस्थित राहायचं आहे. चला 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 3 गडी बाद 15. प्रभात आंबोरे आलाय 3रं षटक घेऊन. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता खेळाडू. फुल टॉस आहे, समोर ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑनला झेल टिपलाय, फलंदाज बाद. अतुलचा फटका मात्र प्रॉपर रीतीनं मी तर म्हणेन सीमारेषेच्या बाहेर धाडता आलेला नाहीये. फुल टॉस जरूर होता, परंतु कुठेतरी हा मोठा फटका येणं अपेक्षित होतं, परंतु अतुल मात्र बाद झालाय आणि पहिल्याच बॉलवर सफलता मिळवत असताना 15वर 4था धक्का लागलाय तो शिवशक्ती खारघर या टीमला. सूरज पाटील एका बाजूला आहे. सध्याच्या घडीला मी तर म्हणेन फलंदाजानं हेच करायचं, सूरज पाटीलला स्ट्राईक एंडला आणायचं आहे. आपोआपच धावा होतात, कारण सूरज जसा मैदानामध्ये घुसलाय तिथूनच खऱ्या अर्थानं धावांना सुरुवात झाली. 2 वेळा दुहेरी धाबा, 2 वेळा सिंगल, 1 षटकार. त्याने थोडंसं टेन्शन जरूर कमी केलं होतं, परंतु त्याला जास्तीत जास्त अधिकाधिक चेंडू खेळायला मिळणं सध्याच्या घडीला ही गरज आहे. शिवशक्ती खारघर संघ पूर्ण शक्ती लावून मी तर म्हणेन मैदानामध्ये खेळ करणं गरजेचं बनलंय. 15वर 4. प्रभात आंबोरे पुन्हा एकदा समोरच्या दिशेला, आणखीन एक लॉफ्टेड ड्राईव्ह स्ट्रेट टू द लॉंग ऑन, अनदर विकेट डाऊन. प्रभात आंबोरेला आणखीन एक सफलता. 5वा धक्का लागलाय, निम्मा संघ गारद झालाय शिवशक्ती खारघर. ऑन अ हॅट्रिक नाऊ प्रभात आंबोरे, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज प्रभात. पहिला बॉल फुल टॉस होता, दुसराही पाहिला तर अगदी पुढ्यात दिला होता फलंदाजाच्या, परंतु दोनही चेंडू स्ट्रोक चांगले खेळले होते, परंतु कुठेतरी ती शक्ती कमी पडली असंच म्हणावं लागेल दोन्ही बॅटरमधून. आणि त्यासाठी जर आघाडीचे फलंदाज असते, प्रमुख फलंदाज असते, तर कदाचित प्रभात आंबोरेचे हे दोनही चेंडूंमध्ये धावा मिळणं गरजेचं होतं. 15वर 5. ऑन हॅट्रिक नाव. तर प्रकाश भोईर यांचा आपण एक सन्मान घेतो इथे. हॅट्रिक बॉल. डेड बॉलचा इशारा, खरं तर आवाज आला आणि त्यांनी प्रभातला थांबवलं. कदाचित खेळाडूंचा आवाजच होता की नव्हता की प्रेक्षकांचा होता. बऱ्याच वेळेला आपणच आपल्या खेळाडूंना डिस्टर्ब करत असतो सीमारेषेच्या बाहेरून. ऑन हॅट्रिक, ड्राईव्ह केला
हलक्या हातानं कबर्सला हा फटका एक्झिक्यूट केला होता, सिंगल मिळाली. हे फार चांगलं होतं खरं तर आतिशचं, कारण सूरज समोर होता आणि खरं तर सूरजला स्ट्राईकवर आणणं, परंतु बऱ्याच वेळेला जर स्ट्रोक चांगला एक्झिक्यूट केला असता, चांगली ताकद लावून, तर कदाचित धावा अजून मिळवू शकल्या असत्या. परंतु मन बनवलं होतं आतिशनं की मला सूरजला स्ट्राईकला आणायचं आहे. सिंगल आली, धावसंख्या 1 ने पुढे जाईल 16. अंबोरे पुन्हा एकदा सज्ज. फुल टॉस होता यावेळेस, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे हा चेंडू निघालाय, सिंगल मिळाली. 1 रन, परंतु पंचांनी सांगितलंय की आपण वेस्ट साईड साठी इकडे रिव्ह्यू करण्यात आलाय फ्रॉम अंपायर टीम. पंचांकडून खरं तर प्रेफर केलं गेलंय. थोडीशी साशंकता त्यांच्या मनामध्ये असेल, वेस्ट राईट आहे की नाही हे चेक केलं जाईल. tenniscricket.in ची संपूर्ण टीम, संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी सज्ज. गेले 9 रात्र खूप सुंदर कार्य केले tenniscricket.in. 2 मिलियन सबस्क्रायबर ज्या वाहिनीकडे आहेत, 20 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आणि प्रेम मिळालं tenniscricket.in या वाहिनीला. आणि त्याचमुळे अनेक मोठ्या स्पर्धा तुम्हाला tenniscricket.in कव्हर करताना दिसतो. तर चेक केलं जात आहे. आमचे नितेश शेठ पाटील यांचं देखील चांगलं योगदान सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. इट्स अ नो बॉल. नितेश शेठ पाटील खारगर. फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल, भन्नाट यॉर्कर टाकला आउटसाइड ऑफ स्टंप. कोणता चान्स मिळालेला नाही अतिशला. इकडे मात्र बॅटला कनेक्ट करण्यापर्यंत सुद्धा वेळ नव्हता. एवढा वेगानं चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क पडला. त्यामुळे फ्री नो बॉलचा फारसा फायदा झालेला नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला 18 धावा आहेत, 18 वर 5. तिसरं षटक सुरू आहे. प्रभात आंबोरेचं या ओव्हरमध्ये सुद्धा 2 फलंदाज बाद केलेत प्रभातनं. यावेळेस सुद्धा बॅट व्हायब्रेट झाली होती. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे येतोय, जेल सुटलाय, छातीवर घेण्याचा प्रयत्न, परंतु चालूच काय सध्याच्या घडीला. मागे कोणी जायचं, रन सुद्धा कंप्लीट झालेली नाहीये. आणि त्याचमुळे सूरजची चिडचिड मैदानामध्ये होत असताना अतिश पहिल्यांदा काय करावं हेच त्याला कळलेलं नाहीये. थोडासा सुद्धा कॉमन सेन्स नव्हता खरं तर. कदाचित 2 दबाव सुद्धा होऊ शकले असत्या, कदाचित सूरजला तिसऱ्या धाब्यासाठी सुद्धा जाता आलं असतं आणि सिंगल तर कंप्लीट होणंच होतं, परंतु ती सुद्धा कंप्लीट झालेली नाहीये. एक खराब क्रिकेट होतं मी तर म्हणेन शिवशक्ती खारघर संघाकडून, कारण जेल सुटला होता आणि त्यानंतर सुद्धा धाव पूर्ण झालेली नाहीये. अतिश पाटील नाराज केले खरं तर. सध्याच्या घडीला एक एक धाव फार महत्वाची आहे. शिवशक्ती खारघर संघासाठी एक एक रन फार महत्वाची आहे. आणि सूरज पाटीलला तर स्ट्राईकवर आणायचं आहे, परंतु त्याच बरोबरीनं सूरज पाटील कडूनच करून घ्यायचं असं नाहीये. आपण सुद्धा चांगला धाबा करू शकतो. त्यामुळे सूरज पाटीलला 7 मिळणं गरजेचं आहे, ती मिळालेली नाहीये. 6वा धक्का लागलाय 18 या धावसंख्येवर. तर आमचे मुरबी गावचे रमेश शेठ ठाकूर हे देखील इथे उपस्थित आहेत. बिन्या आपलं देखील स्वागत करा. विजय शेठ, त्याचबरोबर आमचे गणेशदादा पाटील, तसेच प्रमोद शेठ पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत आहे. आमच्या मुन्ना भगत देखील इथे आलेत कलंबोलीचे, त्यांचं देखील स्वागत आहे. शेवटचा चेंडू असेल अंबोरेचा. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केला होता, इकडे मात्र निघून गेला विकेट किपर कडे. डॉट बॉल. भन्नाट षटक हाताळलंय प्रभातनं. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 2 फलंदाज बाद केले आणि 3 धाबा दिल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर शिवशक्ती खारघर 6 गडी बाद 18. शेवटचं षटक बाकी आहे, थोडं स्पीडअप करत राहा कळंबोली. आणि गुरुशेठ म्हात्रे ओवे हाय ग्रुप महाराष्ट्र राज्य हे देखील इथे उपस्थित आहेत. गुरुशेठ यावं, आपलं देखील स्वागत आहे. काल त्यांची उपस्थिती आपण पाहिली. त्याचबरोबर दिनेश शेठ कडव कळंबोळी हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात लाईव्हच्या माध्यमातून, त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे संदीप शेठ म्हात्रे इथे आलेले आहेत कळंबोळीचे आदर्श व्यक्तिमत्व. संदीप शेठ यावं, आपलं देखील स्वागत आहे.
चौथं आणि अंतिम षटक. साहिल जळे येतोय. पाहूया सूरज 7 बॉलमध्ये 13, परंतु जयेश, कॅप्टन जयेश 7 द्यावी लागेल सूरजला सुद्धा. सध्याच्या घडीला धावांची गरज आहे. 18 धावा धावफलकावर, निदान 30+. 30च्या पुढे ही धावसंख्या लोटावी लागेल. चांगला ड्राईव्ह वेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफचा फिल्डर धावतोय. सिंगल मिळेल. एकेरी धाब्याच्या मदतीनं धावसंख्येमध्ये भर. 19 धावा धावफलकावर. 19 ऑन बोर्ड. सूरज पाटीलकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. शेवटच्या 5 बॉलमध्ये किती धावा येणार, टार्गेट शिवशक्ती खारघर संघ किती ठेवणार आहे कळमुली संघाच्या विरोधामध्ये, आणि हे ठरवणार आहे सूरज पाटील. क्लीन बोर्ड. सूरज मावळलाय. मोठी विकेट या मॅचची जल्लोष कळमोलीकरांचा पाहायला मिळेल. 7वा धक्का 19 वर. शिवशक्ती खारघर संघ अडचणीमध्ये. थोड्याशा उरल्या सुरल्या अशा संपुष्टात आता मात्र एकटा लढत होता. सुरुवातीपासूनच साथ मिळालेली नाहीये. आज गोलंदाजांचा परफॉर्मन्स कळंबोली संघाच्या भन्नाट राहिला. साहिल मोहितेनं काढलेल्या 3 विकेट्स, त्यानंतर तुषार जळेनं टाकलेलं फक्त 6 धाबांचं षटक, आणि प्रभात तांबोरेनं पुन्हा एकदा त्याच्या ओव्हरमध्ये काढलेल्या 2 विकेट, 1 रनआउट. आणि आता मात्र साहिल जळेला मिळालेली ही आणखीन एक महत्वाची सफलता. म्हणूनच 7वा धक्का लागलाय 19 वर. त्यामुळे इकडून आता मात्र उर्वरित 4 बॉलमध्ये सूरज पाटील बाद झाल्यानंतर म्हणाव्यात अशा धावा होणार का, हा प्रश्नचिन्ह आता मात्र मनामध्ये उभा राहिला असेल तो खारघर संघाच्या समर्थकांच्या. कट करण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप. हा चेंडू पंच इशारा करत असताना वाईट बॉल. एक अतिरिक्त रन. सध्याच्या घडीला धाबांची गरज आहे खारघर संघाला, आणि बिना मेहनतीची ही धाव मात्र पारड्यात टाकून घेत असताना खारघर संघ. बुडत्याला काडीचा आधार. सध्याच्या घडीला वाईट बॉल सुद्धा महत्वाचा वाटतोय खारघर संघासाठी. शॉट ऑफ लेंथ होता. इकडे मात्र कट्ट जागेवरून पदलालित्य नाहीये, फुटवर्क नाहीये. खरं तर पाय जणू काही जमिनीला चिटकूनच उभे राहिलेत की काय. त्याचमुळे क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर फार कठीण होतो. बॉल तुमच्यापर्यंत येणार नाहीये, तुम्हाला बॉलपर्यंत जावं लागेल आणि ते दाखवावं लागेल. टॅलेंटर जरूर आहे. रोहितला फार कमी चान्सेस मिळतात बॅटिंगसाठी. वरच्या ऑर्डरला चांगली बॅट्समन आहेत. यावेळेस दिशा दिले गलीमध्ये, परंतु बॉल थांबवलाय. प्रयत्न चांगला होता. बॅटचा फेस ओपन केला होता. शेवटच्या क्षणाला सिंगल मिळाली. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 21 नाव. 21 धावा धावफलकावर. कॅप्टन जयेश पाटीलच्या बॅटमधून जाता जाता एखादा मोठा स्ट्रोक पाहायला मिळणार का, परंतु या षटकामध्ये आपण पाहूया. फक्त शिल्लक असतील ते आणखीन एक वाईट बॉल. यावेळेस एक अतिरिक्त रन. जयचा हा स्ट्रोक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे जयेश दुसऱ्या कॉलसाठी. इकडे मात्र रनिंग मिळते. विकेट स्मार्ट होती कदाचित आणि पंचांनी रेफर केलंय. पाहूया दुसरी रन कंप्लीट झाले की नाही. जयेश पाटील चेक केलं जाईल. डेंजर एंडला धावत होता. थ्रो सुद्धा तेवढाच वेगानं आला होता, परंतु जयेश पाटील पोहोचलाय की नाही याच्याबद्दल साशंकता होती पंचांच्या मनामध्ये. फक्त बॅट हवेमध्ये असेल तर कदाचित जयेश पाटील ट्रबल मध्ये असू शकतो. सध्याच्या कडे रन्स महत्वाचे आहेत. नॉट आउट इज द कॉल. या 2 धावा पूर्ण असतील. आणि दुहेरी धावांचं योगदान. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 24. शेवटच्या बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक निघाला तर सुस्थितीकडे वळू शकेल शिवशक्ती खारघर संघ. सगळी शक्ती एकवटावी लागेल कॅप्टनला.
डाऊन द ग्राउंड हा फटका चांगला ड्राईव्ह आहे. पहिली धाव वेगात, दुसऱ्यासाठी प्रयत्न, आणखीन दुसरी रन कंप्लीट, कदाचित तिसरी होऊ शकते. आणि पाहूया इकडे मात्र जयेश पाटील ट्रबल मध्ये आहे की काय. रेफर करण्यात आले परंतु चौथ्या धावेचा कॉल आहे. परंतु आता तिसरी पूर्ण झाले की नाही तरच चौथीकडे आपण वळणार आहोत. 4 पळून पूर्ण केल्यात परंतु तिसरी कंप्लीट असेल तर कदाचित 4 मिळू शकतील, अन्यथा कदाचित 2च होऊ शकतील. तर रेलिंगवर जास्त जोर देऊ नका आमचे लाडके क्रीडा रसिक, कारण वायरिंग सुद्धा तिथून गेले आणि विजेचा झटका म्हटला ना की फार कठीण होतं. रेलिंग सुद्धा खरं तर मेटल आपल्या हातामध्ये आहेत आणि आजूबाजूने वायरी गेलेल्या आहेत, त्यामुळे सांभाळून. चला चेक केलं जाते परंतु क्षेत्ररक्षण लावण्यास काहीच हरकत नाहीये, कारण शेवटचा बॉल आहे. जे काही रिवाइज टार्गेट असेल ते आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. असा सामना जेव्हा असतो तेव्हा दबाव मात्र पंचांवर सुद्धा असतो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, धावा येतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. चेक केलं जातं त्यामुळे कदाचित क्लोज कॉल असेल, त्याचमुळे वेळ घेतला जातोय अंपायर्स कडून आणि ते फार बरोबर सुद्धा आहे. कोणतीही घाई नाहीये. चला खारघरसाठी बॅड न्यूज आहे, 2च धावा आहेत. तिसऱ्या धावेसाठी रनआउट आहे फलंदाज, त्यामुळं या 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील आणि धावसंख्या मात्र पोहोचेल ती 26 या आकड्यावर. 27 रन्स टू विन लढावं लागेल तुटपुंजा खरं तर धावसंख्येमध्ये. परंतु पाहूया 27 धावांसाठी शिवशक्ती खारघर संघ संघर्ष करायला लावतोय का कळंबोलीला. आशु जाधव आणि बंटी पाटील कळंबोली यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. यावं आपण मंचावर आणि जाऊया दुसरं सत्र जसं चालू होईल. मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल. हॅलो, चेंडू दे, चेंडू दे. तर जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. ऐकूया पुन्हा एकदा प्रवीण जी अर्जुने सर कळंबोली यांचा आवाज. धन्यवाद दीपकजी पाटील सर. खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये दीपकजी पाटील सरांचा सुमधुर आवाज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकला. एकूणच पाहिलं तर विजयाचं लक्ष ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो. tenniscricket.in माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते आणि ऑन स्क्रीन आपल्याला या ठिकाणी नक्कीच टार्गेट पाहायला मिळत आहे. 27 धावांचं लक्ष
सलामीची जोडी काही क्षणातच होईल मैदानाच्या आतमध्ये दाखल. सेमीफायनल 1 ची ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन ताकदवर संघ एकमेकांच्या समोर. कळंबोली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना धारदार गोलंदाजी कळंबोली संघाची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि या ज्या पद्धतीनं सुरुवात केली पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 विकेट्स आल्या आणि तिथून जो दबाव आहे तो दबाव मात्र सातत्यानं खारघर संघावर पाहायला मिळाला. परंतु खारघर संघ लढवय्या वृत्तीचा संघ, ज्या संघाच्या नावामध्ये शिवशक्ती आहे, तो संघ मात्र संपूर्ण शक्तीनिशी या धावा डिफेंड करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. साहिल मोहिते आणि यावेळेला मात्र संघाबरोबर जॉईन झालेत प्रणय पोपेटा. खरं तर दिनकरजी पोपेटा यांचे सुपुत्र प्रणय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बरेचसे मान्यवर कळंबोली ग्रामस्थ या ठिकाणी या आमच्या समिती या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत आणि त्या सर्वांचं देखील आपण शब्दसुमनांच्या माध्यमातून करूयात. या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. एकूणच जर पाहिलं तर ज्या मान्यवरांचा आपण सातत्यानं या ठिकाणी उल्लेख करतोय, कळंबोली या संघ खूप चांगली संघ बांधणी केली गेली आहे. युवा शक्तीवरती या ठिकाणी विश्वास दर्शवला गेला आहे आणि युवकांनी मात्र नाराज न करताना काय कमालीचा खेळ केला आहे. सेमीफायनल पर्यंतची मजल मारली आहे या संघानं या स्पर्धेमध्ये. ऑल सेट फॉर द रनचेस. या ठिकाणी मात्र धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या चेंडूवरती यॉर्क लेनचा हा चेंडू होता. फुलर लेनचा विकेटच्या अंतिम चरणामध्ये मात्र चेंडूचा मारा केला गेला. हॅलो, एन्जॉय करा, खूप करा, पर तो रिलिंग कोणी हलवू नका, याची नोंद घ्या. आपण तिथून हाय व्होल्टेज तारा गेलेल्या आहेत लाईटच्या, नोंद घ्या जरा प्लीज. माहिती एन्जॉय पाहिजे, आनंद साजरा करा नक्कीच. फक्त रिलिंग ला कोणी मध्ये ज्या गोलंदाजानं विक्रमी गोलंदाजी केली तो ओमकार पाटील या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर कळंबोली संघ रजनी क्रिकेटमध्ये एक उंच भरारी घेताना युवकांवरती दर्शवला गेलेला विश्वास आणि या विश्वासाच्या माध्यमातून युवकांनी केलेली चमकदार कामगिरी. यावेळेला मात्र गोलंदाज ओमकार पाटीलचा जलवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या स्पर्धेतला 5वा गोलंदाज ठरला होता आणि आजच्या रजनीत पहिला आणि एकमात्र गोलंदाज ठरला होता ओमकार, ज्यानं 6ही चेंडू निर्धाव फेकले होते नागाव 40+ या संघाविरुद्ध. एकूण धावांचा विचार केला तर अजून येणारे 22 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावांची गरज. साहिल मोहिते ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रणय उभा आहे. काहीशी कानमंत्रणा या ठिकाणी जरूर देतोय. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर साहिल मात्र व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळताना मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र खांद्यांचा वापर, वेग भरण्याचा प्रयत्न, डाव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू, धाव फलकावरती पहिली धाव अंकित केली जाते आहे. अवांतरच्या स्वरूपामध्ये का होईना, परंतु सांघिक धावसंख्येचा श्रीगणेशा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काळभैरव कळंबोली विरुद्ध शिवशक्ती खारघर या दोन संघादरम्यानचं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. तर यावेळेला मात्र एक्स्ट्रा बाउन्स, खांद्यांचा वापर. साहिल या ठिकाणी थोडासा हतबल, थोडासा निराश, नाखुश स्वतःच्या खेळीवरती मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाजीमध्ये डेप्थ आहे, नो डाऊट. अनिकेत सारखा खेळाडू आहे, प्रभात सारखा खेळाडू या संघामध्ये आहे. प्रणयच्या येण्यानं इथे मात्र आडवा बॅटनं चेंडू करण्याचा केलाय प्रहार. बॅट इज अ लिडिंग एज. विकेट नंबर 1. पहिला फलंदाज अडचणीमध्ये पाहायला मिळाला साहिल. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, आली आहे साहिलची महत्वपूर्ण विकेट. अकोट टप्प्याचा चेंडू होता, हाफ ट्रॅकर.
शॉडामपूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. साहिलला अजूनही विश्वास बसत नाहीये की अशा प्रकारच्या चेंडूवरती त्याला मात्र विकेट गमवावी लागली आहे. एक महत्त्वपूर्ण लढत सेमीफायनल 1 ची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि यावेळेला मात्र इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज होत आहेत मैदानाच्या आतमध्ये दाखल अनिकेत भगत. अनिकेत भगत मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मैदान गाजवणारा हा खेळाडू आहे. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये संघ पाहायला मिळतोय. अनिकेतचा जर आपण परिचय द्यायचा झाला तर वडिलांकडून क्रिकेटचं मिळालेलं बाळकडू. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या खेळाडूच्या नावावरती कळंबोलीमध्ये एका संघानं एक काळ हाहाकार माजवला होता. तोच अनिकेत 11 संघातील अनिकेत यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अनिलजी भगत साहेब जर हा सामना पाहत असतील तर त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अनिकेत मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकारचं देखील कौतुक करावं लागेल. कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून यावेळेला मात्र लाऊड अपील आहे, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त. शरीराचा वेध घेणारा चेंडू, पंचांचा लेग बायचा इशारा. 2 धावा धावफलकावरती अंकित झाल्यात, परंतु दोनही धावा या अवांतर स्वरूपाच्या आहेत. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर काळबैलव कळंबोली संघ संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावांसाठीचा हा संघर्ष, परंतु आता मात्र प्रणय बऱ्याच कालावधी नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्या संधीची वाट पाहत होता आणि या खेळाडूच्या गुणवत्तेबद्दल कधीच दुमत राहिलेला नाही आहे. या खेळाडूंना प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून, प्रत्येक इनिंगच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तो प्रणय यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल. ओमकार कमालीची गोलंदाजी, षटक क्रमांक 1 हाताळत असताना जबरदस्त खेळ या ठिकाणी. शिवशक्ती खारघर संघ, सुरुवातीला म्हटलं होतं की शेवटच्या श्वासापर्यंत हार न मानणारा हा संघ. इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आत. क्षेत्ररक्षक अर्थातच यष्टी रक्षकाकडून होतीये चूक आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4, येईल हा दमदार चौकार. एक्झॅक्टली काय घडलं मैदानाच्या आतमध्ये पहा. यावेळेस खरं तर संधी देखील होती. लेगबाईचा या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. 4 धावा धावफलकावरती आल्या. धावा येणं गरजेचं आहे. पहा धावा कोणत्या स्वरूपामध्ये येतात हे महत्वाचं नाही आहे, धावा धावफलकावरती येतात. सध्याच्या घडीला काळभैरव कळंबोली संघासाठी ही जमेची बाजू ठरते. अनिकेत भगत आणि प्रणय पोपेटा, अर्थातच अनिल भगत आणि प्रणय दिनकर पोपेटा हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संघाच्या डावाला सावरण्याचं काम करत असताना धावा धावफलकावरती आल्या 6. इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावांची गरज. याही षटकाचा जर आपण विचार केला तर ओमकारनं फक्त 1 धाव या ठिकाणी दिली आणि ती 1 धाव देखील अवांतरच्या स्वरूपामध्ये आली आहे. कारण नवीन नियमावली अनुसार लेगबाईच्या ज्या धावा आहेत, बाईच्या ज्या धावा आहेत, त्या गोलंदाजाच्या खात्यामध्ये न काउंट करता त्याच संघाच्या खात्यामध्ये काउंट केल्या जातात. म्हणजे ओमकारनं पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचा दमखम मैदानावरती दाखवला, परंतु धावा धावफलकावरती आल्या त्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 1 गडी बाद 6 धावा. इथून मात्र षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. गोलंदाज सूरज पाटील. याही खेळाडूची भेदकता खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा करणं, फलंदाजांना जखडून ठेवणारी गोलंदाजी ही सातत्यानं त्यानं आपल्या संघासाठी केली आहे. तोच सूरज यावेळेला मात्र खोलामध्ये चेंडू टाकला होता. पॉइंट आणि गलीच्या दिशेनं चेंडू वळवण्याचा मानस शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केलाय, सिंगलनं कन्वर्ट केलाय. प्रणयला संधी दिली गेली आहे. पहा इथे दबावाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती करणं गरजेचं आहे आणि ती गुणवत्ता प्रणय या खेळाडूमध्ये आहे. सिच्युएशन कोणतीही असो, दबावाला बळी न पडता जर का स्वाभाविक खेळ मैदानावरती खेळला गेला
तर प्रणय या ठिकाणी महत्वाचा इम्पॅक्ट ठरवू शकतो. यावेळेला मात्र लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक येतोय, झेलच्या खाली आहे. मिळते आणखीन एक सफलता. फलंदाज होतोय बाद. विकेट नंबर 2 मैदानातून बाहेर येताना प्रणय या ठिकाणी बाद झालेत. खरं तर मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सूरजचं देखील कौतुक या ठिकाणी करावं लागेल. ज्या प्रकारची भेदकता ओमकारच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते ना, अगदी त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवत असताना शिवशक्ती खारघर संघासाठी प्रत्येक सामन्यागणिक कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. ती अर्थातच गोलंदाज सूरज पाटीलकडून. परंतु यावेळेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मागील सामन्याचा हिरो, विजयाचा शिल्पकार आणि या संघाचा एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू, द मॅन इन फॉर्म प्रभात अंबोरे यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती मात्र प्रभात मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं तर सिच्युएशन अजूनही जर पाहिलं तर सामना इक्वली बॅलन्स आहे. दोनही संघ हार मानायला या ठिकाणी तयार नाही आहेत. दोनही संघ कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये देत आहेत आणि हेच पाहण्यासाठी तर लाडका क्रिकेट रसिक मायबाप वर्ग मात्र मैदानाच्या दिशेनं गर्दी करत असतो. दोनही संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येनं मैदानावरती गर्दी करून आहेत आणि हे दर्दी प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये ही गर्दी करून या सामन्यांना मात्र एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत. नाऊ बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज पाटील. प्रभात अंबोरेसाठीचा हा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट या ठिकाणी खेळलाय. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळत आहे. कॉपी बुक स्टाईल मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला, जिथे तंत्र दाखवला आपल्या संयमी खेळीचं. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगणार यातील मात्र शंका नाहीये. परंतु आपल्या विकेटचं महत्व ओळखणं गरजेचं आहे. यावेळेला दोनही खेळाडूंना आपल्या विकेटचं महत्व ओळखणं गरजेचं आणि अगदी त्याच वेळेला खारघर संघाला देखील आपल्या गुणवत्तेला आधारित खेळ हा मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. कारण क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो चूक करणं खरं तर संघाला पराभवाच्या गर्तेमध्ये ढकलणं. यावेळेला अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा चेंडू खेळलाय. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनिलजी भगत सामना एन्जॉय करतायत आणि एकूणच जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून देखील नक्कीच या ठिकाणी ॲप्रिशिएट केलं जातं. या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा देखील त्यांच्या माध्यमातून आल्यात आणि एकूणच जर पाहिलं तर कॅश प्राईज देखील समालोचनासाठी नक्कीच या ठिकाणी उपलब्ध झालं आहे. तर धन्यवाद अनिलजी, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. यावेळेला मात्र संयम मैदानाच्या आतमध्ये. पण टेक्निकल क्रिकेट किती महत्त्वाचा असतो. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की क्रिकेट इज नॉट अबाउट अ 6 and 4. क्रिकेट इज ऑल अबाउट अ पार्टनरशिप. या ठिकाणी संघ धावफलकावरती एकत्रित करतोय. एक एक का होईना, थेंबे थेंबे तळे साचे हा खेळ. यावेळेला मात्र काळभैरव कळंबोली संघासाठी. परंतु पाहूया क्षेत्ररक्षक येत आहेत. यावेळेला अनिलची बॅट मैदानाच्या आतमध्ये अनिकेतची बॅट तळपते आहे आणि येतोय अनिकेतच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक. 6 धावांसाठी बिगेट षटकार. अगदी निर्णायक क्षणाला वेट अँड वॉचचं क्रिकेट. संयम दाखवला मागील 3 चेंडूवरती. एकेरी धावांवरती विश्वास दर्शवला. जणू गोलंदाजाच्या अगेन्स्ट सेटअप केला आणि त्यानंतर मात्र हात खुले करण्याची संधी मिळाली. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. तर आमचे भाऊजी जिनीत पवार वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर नरेश शेठ पवार कोपरा यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. तर नक्कीच या ठिकाणी अनिकेत अनिल भगत याच्या बॅटमधून निर्णायक क्षणाला आलेला षटकार आपल्याला कुठेतरी संघाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन जातोय. 15 धावा धावफलकावरती आल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. माफ करा, 16 धावा धावफलकावरती आल्यात आणि इक्वेशन जर इथून पाहिलं तर येणारे अजूनही 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. 12 चेंडू 11 धावा. सामना आवाक्यामध्ये आणलाय. या ठिकाणी अनिकेतचा जर विचार केला तर शांत, संयमी, कलात्मक आणि अगदी त्याच वेळेला आक्रमक फलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये.
तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चूक घडते मैदानाच्या आतमध्ये. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू बॅटीचा बॉटम एज आणि जातोय लॉंग स्टॉप आणि थर्ड मॅन सीमा रेषेच्या दिशेनं 4 धावांकरता 2 क्षेत्ररक्षकाला चकावून यावेळेला प्रभातच्या बॅटमधून पाहायला मिळतोय हा निर्णायक स्ट्रोक. 4 धावांसाठी चौकार. या चौकारानं सांघिक धावसंख्येमध्ये आणखीन एक भर आपल्याला पाहायला मिळते. चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्या आहेत 20. इथून इक्वेशन मात्र पाहिलं तर येणारे 11 चेंडू आणि 7 धावांची गरज. आडवा बॅटनं चेंडू खेळण्याचा मानस होता. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज विश्वास पाटील गोलंदाजी मार्कवरती विश्वास दर्शवावा लागेल. एकूणच जर पाहिलं तर सामना अवाक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. अनिकेतच्या बॅटमधून आलेला षटकार आणि त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवर प्रभातच्या बॅटमधून आलेला चौकार या 2 स्ट्रोकनं सामना थोडासा दुरावला गेला तो शिवशक्ती खारघर संघाकडून. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये कारण धावा धावफलकावरती अजूनही उभा राहायचे आहेत 7. परंतु कमालीचे रनिंग बिटवीन द विकेट. अनिकेत इज ऑलवेज रेडी फॉर द सेकंड. या ठिकाणी आखोबे इशारा झाला 2 खेळाडूंमध्ये आणि कमालीची रनिंग बिटवीन द विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. सेन्सेबल क्रिकेट. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला. सेटअप केला गेला गोलंदाजाच्या अगेन्स्ट आणि अगदी बेसावत असणाऱ्या गोलंदाजावरती शेवटच्या चेंडूवरती केला गेला हल्ला बोल. हे सेटअप आहे. हे क्रिकेटचं तंत्र आहे. सिंगल डबल क्रिकेटमध्ये किती महत्त्वाचे असतात या सामन्याकडे पाहिल्यानंतर मात्र त्याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येईल. प्रभात मैदानाच्या आतमध्ये आला. अनिकेतची कानमंत्रणा त्यांनी केली. तिथून मात्र सिंगल धावफलकावर पाहायला मिळाल्या. परंतु ओमकारनं ज्या पद्धतीनं सुरुवात केली, सूरजनं ज्या पद्धतीनं साथ दिली त्यानंतर मात्र तशा प्रकारची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली नाही आहे. हे कुठेतरी खारघर संघासाठी मी म्हणेन की जबेची बाजू नक्कीच घडली कळंबोली संघासाठी आणि हा मायनस पॉइंट ठरला तो अर्थातच खारघर संघासाठी. एकूण धावसंख्येचा विचार केला तर या एका धावेनं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्या 23. इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही येणारे 8 चेंडू शिल्लक आणि 4 धावांची गरज. 8 चेंडू 4 धावा हे 2 चेंडू महत्वाचे असणार आहेत. या 2 चेंडूंना जर का गोलंदाजाने निर्धाव फेकलं तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव केला जाऊ शकतो. इथे मात्र होय पंचांचं बोट आकाशाकडे. मधल्या एसटीच्या समोर सापडतोय फलंदाज अनिकेत. विकेट नंबर 3. तिसरा फलंदाज इथे मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. व नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणामधल्या झालेल्या चुका आणि त्या चुका जर का टाळता आल्या असत्या तर सामन्याचं चित्र हे काहीच वेगळं हे नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं असं. नवीन बॅटर कल्पेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका निर्णायक क्षणाला कल्पेशला मैदानाच्या आतमध्ये येण्याची संधी मिळते आहे. कल्पेश म्हटलं ना तर कलात्मकता त्याच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. रचनात्मक स्ट्रोक्स त्याच्या भात्यामध्ये जरूर आहेत. परंतु प्रभात सारखा खेळाडू तुमच्या समवेत असताना इथे मात्र कल्पेश कशा प्रकारचा खेळ मैदानावरती साकारतोय हे देखील तितकाच महत्त्वाचं असणार आहे. आपण म्हटलं होतं की 8 चेंडू 4 धावांची गरज असताना हे 2 चेंडू निर्णायक आहेत. अनिकेतची विकेट या ठिकाणी आली आहे. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. 7 चेंडू 4 धावा. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये फलंदाजी करणं ओळखतो हा फलंदाज. परंतु इथे मात्र काय घडलंय. यॉर्कलेनचा चेंडू पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळालाय. विश्वास दर्शवला गोलंदाज विश्वासनं स्वतःच्या गुणवत्तेवरती आणि आल्या लगातारच्या 2 महत्वपूर्ण बॅक टू बॅक विकेट्स. इक्वेशन बदललं. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 4 धावांची गरज. 6 चेंडू 4 धावा. कुठेही जाऊ नका. सामन्यामध्ये अजूनही रंगत कायम आहे. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये काय होईल या सामन्याचा निकाल याकडे मात्र आता तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात. परंतु ज्या जिद्दीनं खारघर संघ लढला सलाम आहे खारघर संघाच्या या खेळाला. सलाम आहे कळंबोली संघानं ज्या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केलं. नवीन फलंदाज केतन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना केतन कडव
फलंदाजीची डेप्थ अतिशय खोलवर आहे. नो डाऊट कळंबोली संघाचा खेळ आम्ही अतिशय जवळून पाहिलाय आणि इथून जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. केतन जरूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु 4 धावांची गरज. 6 चेंडू शिल्लक आणि 4 धावांची गरज. तर या ठिकाणी शेवटचे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 4 धावांची गरज. अंतिम षटक, निर्णायक षटक. गोलंदाज जयेश हॅलो. पाटील. कोणी जिंकू द्या, कोणी या मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही याची नोंद घ्या, कारण लगेच इथे सामना खेळवला जाईल याची नोंद घ्या, कारण वेळ नाही आहे, कारण खूप रात्र झालेले आहे. तर बॅटल मैदानाच्या आतमध्ये, परंतु जमेची बाजू कळंबोली संघासाठी की स्ट्रायकिंग एंडला प्रभात अंबोरे आहे. ही सर्वाधिक महत्वाची मी म्हणेन की सध्या की फॅक्टर ठरणार आहे. केतन जरूर नवीन बॅटर आहेत, परंतु केतन असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि संघाचा सर्वाधिक महत्वाचा खेळाडू. इथून मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज जयेश, ज्याच्या नावामध्ये जय आहे. संघाच्या विजय या ठिकाणी साकारणार का? क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला सिलिबिडॉनला या ठिकाणी तैनात केलं जातंय. सिलिबिडॉफला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी असेल, परंतु सिंगलवरती जास्त विश्वास दर्शवला जाणार नाही. 4 धावांची गरज आहे, त्यामुळे प्रभात अंबोरे जर का 6ही चेंडू मैदानावरती उभा राहिला तर संघाचा विजय या ठिकाणी साकारला जाऊ शकतो. इथे मात्र लाऊड अपील आहे. वेग वेग भन्नाट वेग पाहायला मिळालाय. जयेशनं मात्र सांगितलंय की होय, सामना अजून संपलेला नाहीये, कारण अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 4 धावांची गरज. 5 चेंडू 4 धावा. प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव निर्माण करतोय फलंदाजी करणाऱ्या काळभैरव कळंबोली संघावरती, परंतु आता धावा थांबवल्या गेल्यात. विश्वासनं ज्या पद्धतीनं शेवटची 2 चेंडू हाताळले, 2 विकेट्स त्यांना आपल्या खात्यामध्ये जमा केल्या आणि तिथून मात्र जो दबाव आहे तो दबाव पुन्हा एकदा पाहायला मिळाला. जो मोमेंटम होता ना मैदानाच्या आतमध्ये, तो मोमेंटम शिफ्ट झाला अंतिम 2 चेंडूवरती, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. प्रभातनं देखील स्वतःला हे सांगणं गरजेचं आहे की सामना अजून संपलेला नाहीये, कारण 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. यावेळेला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये होय, चेंडू वळवलाय, कारण प्रभात ठरलाय पुन्हा एकदा विजयाचा शिल्पकार. बॅकफुट पंच आणि थर्ड मॅन रिजन मधून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. येस, धन्यवाद धन्यवाद. अतिशय चांगला सामना आपण पाहिला. चला, नक्कीच आता आमचे बारक्या पाटील, बारक्या बुवा पाटील, या बारक्या बालकृष्ण, आमचे बालकृष्ण